शंभो शांत बोल येडेवाणी करून नाही सांगितलं मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागठाणे येथे शंभू ग्रुप नागठाणे यांच्या शंभूची आज मुलाखत घ्यायची आहे. मुलाखत का घ्यायची आहे तर ही मुलाखत खास होणार आहे कारण सगळ्या ग्रुपनं खर्च केलेला आहे आणि बराच त्यांनी आज खर्च केलेला आहे ते शंभूसाठी. आणि आत्ता कसं झालं ह्या कलियुगाच्या काळात भाऊ भावाला विचारत नाही, एखाद्या घरातला कोण घरातल्याला खर्च करत नाही, पण एखाद्या मुख्य प्राण्याला एवढा खर्च करणे म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. आज जाणून घेऊया नक्की एवढा खर्च का आणि ह्या क्षेत्रात उतरायचं कारण काय. हे मालक आहेत शंभूचं. पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव श्रेयस तानाजी मोहिते, राहणार नागठाण. आता ह्या बैलगाडी शर्यतीचा नाद म्हणलं ना तर पैशावाल्यांचा नाद आहे, ह्यात पैसा लागतो. आता तुमची सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही आहे तर निकाल ह्या शर्यतीच्या नादात पडलाय. काय कुठल्या बैलाला बघून पडला किंवा काय डोक्यात होतं की शर्यतीचा नाद करायचा, एखादी गाय घ्यायची गोट्यात किंवा शर्यतीचं वासरू असलं पाहिजे? आपलं असंच नादच होता, पण आमच्या घरी मी पप्पांना बोललो होतो की आपण एक वासरू घेऊया नादापोटी. पप्पा म्हणले आपण वासरू घेण्याच्या ऐवजी आपली पहिली गाई घेऊया, गाई करून आपण बघू जोपासना करू, आपल्या घरची कशी पैदास होती तशी. मग माझ्या असं मला ध्यानातच होतं की वासरूच होणार आपलं पहिलं घर, आणि ह्योच नशिबानं माझ्यासाठी झाला वासरू. आणि आता ह्यो त्याच्यावर आपलं चालू आहे. पण आता शर्यतीचा नाद साधा राहिला नाही, पैसा लय लागतो. पैसा लागतोय, आता गरिबांचा खेळ नाही म्हणायचा आता असं झालंय. कारण सगळे आता मोठ्यांचाच खेळ झालाय, गरिबांकडे आता कोण लक्ष एवढं देत नाही. तरी आपण आता काही शून्यातनं वर संयम करायचा फक्त. काय डोक्यात काय नक्की काय ह्या क्षेत्रात उतरलाय, काय करून दाखवायचे? काय नाही, आपल्याला फक्त आपल्या अपेक्षा एवढीच आहे की आपलं वासरू पळावं. भले नाही पळलं तरी चालेल, ती माझ्या डोळ्यासमोर आहे एवढंच आपली अपेक्षा. एवढं कारण काय होतं ज्यावेळेस मित्रांनो या क्षेत्रात बरीच जण आत्ताची मुलं उतरतात. आत्ता शर्यत म्हणलं की सगळं क्षेत्र ट्रेंडिंगला आहे. जर सगळ्यांचीच बैल पळाली ती किंवा नंबरात येत असं नाही, असं बी होऊ शकत नाही की आपण एखादं वासरू तयार केले ती पळालीच. जर नाहीच पळाले तर काय पुढं काय नाही पळालं तर काय, आपल्या डोळ्यासमोर हीच माझ्यासाठी लय. तो नाही पळाला काय पळाला तरी ती माझ्यासाठीच पळणार आहे आणि आपल्या नावासाठी पळणार आहे, ह्याच्यासाठीच आपलं तेवढं. काय ह्या शर्यतीच्या नादात काय भेटलं? आता पडलाय तुम्ही, किती दिवस झालं पडलाय? आता झालं की 2 महिने झाले. जरा आमचं बॅड पेज चालू होतं, ते जरा ऑपरेशन झालं. त्याचं ती 2 महिन्यात आता ह्याची आता जोरदार तयारी चालू करायची. आता बिंदू झालाय, आता नव्या जोशात उतरायचं. आता पैर वगैरे भेटतात का? पैर नाही, गरीबाला आता कोण पैर देणार आहे? आता सगळं मोठ्यांचं काही मोठ्यांच्यात पैर होत्यात, जे संयमी चांगला काढा मला तोच आपल्याला पैर देणार. मग यातनं पण आता पुढं वर निघायचं आणि नाव करायचं, कारण नावासाठी क्षेत्र चाललंय. काय काय तुमची टीम असेल किंवा तुम्ही असेल, काय काय डोक्यात घेता की आपल्याला वर पण निघायचंय? वर तर निघायचं 100%, ते करून दावायचं ह्याच्यासाठी पण आणि सगळ्यांसाठीच करायचं. आपलं पोरांचे एक हे आहे की सांगतात आपण हारायचं नाही. आपलं किती वाईट दिवस असलं ना तरी आपण हारायचं नाही, आपण शून्यातनं वर करायचं, असं त्यांचं आपलं नियोजन. आता किती मैदान त्याला नेलेलं आतापर्यंत? आता सांगायचं तर 2च मैदान झाली, आणि तो पण चांगला पळाला. आपल्याकडून अपेक्षा होती की तो पळलच, पण त्याच्या नशिबात काय आलं अडचण, त्याचं ऑपरेशन झालं. आता तरी पण पुन्हा नव्या जोशात उभं ना असं ते. मित्रांनो बघा, 2च मैदानं खेळलेले आहेत. आणि आज प्रेक्षकांना सांगा काय काय खर्च केला आणि काय काय गोष्टी केल्या. कारण पळणाऱ्या बैलाला सगळीच खर्च करते ती, पण आत्ताची सुरुवात आहे तरी दिकायला एवढा मोठा खर्च, सगळ्या गोष्टी आज त्याला नटावला असेल किंवा जी पेंटिंग केली त्यालाच भरपूर खर्च केला असेल. काय काय केलं आज? खर्च तर केलाच, खर्चापेक्षा आपलं सगळं पोरांनी आपलं एकजून म्हणली शंभूला आपल्या हे करायचं सगळं, त्यासाठी आपण सगळे प्रयत्न केले आणि ती सक्सेस झालाच. आता जोशात मिरवणूक करायची.
काय काय आणलंय मिरवणुकीसाठी ती पण सांगा. कारण काय होतं, सगळ्यांना वाटतं पैसेवालाच करू शकतो, सर्वसामान्य कुटुंबातली पोरं एकत्र येऊन पण सण साजरा करू शकते ती, आणि मोठ्या धामधुमीच. तसं सांगायचं म्हणलं तर गरीब पण करू शकतो. जीव पाहिजे फक्त प्राण्यावर. जीव असलं की आपलं ऑटोमॅटिक सगळं होतं. फक्त प्राण्यावर आपला जीव पाहिजे. बघा, खरं आहे, एखाद्या मुख्य प्राण्यावर जर जीव लावला तर माणूस सगळ्या गोष्टी करत असतो. भले आपला खर्च कमी करत असतो पण त्याला खर्च घालवत असतो. त्यांच्या मित्र आहेत. आता सगळ्या पोरं बघितलं मी आल्यापासून, भरपूर झटताय तुम्ही आणि सगळ्या गोष्टी करताय. काय भेटतं एवढं सगळं करून आता? कारण काय होतं, आत्ताच्या मुलांना भरपूर वेगवेगळे नाद येतात, सगळ्यांनाच माहित आहे. काय आमचा नाद आहे बैलगाडी शर्यत. तेव्हा म्हणला आपल्याला वासरू सांभाळायचे ऋषी, म्हणून आम्ही सगळी पोरं मिळून आपलं ही वासरू मोठं करायचं एवढंच आमचं स्वप्न आहे. एवढं स्वप्न आहे आमचं. काय शंभूकडं बघितल्यावर काय वाटतं? आम्ही नागटांमध्ये पळावलं त्याला, आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा पळ, पण आमच्या अपेक्षापेक्षा जास्त पळला तो. तेवढंच आमच्यासाठी लय झालं. अजून कोण काय ग्रुप मधले बोलणार आहे का? कारण भरपूर तुम्ही सगळ्यांनी कष्ट केलेलं आहे. काय सांगायचं आज एवढी सगळी टीम आणि सगळा ग्रुप आज काय काय एन्जॉय करणार? आज मिरवणुकीत आम्ही खूप नाचणार, कारण की त्याचा सण आहे. आज खर्च केलाय तर तसं करायलाच लागणार. आणि ह्यांनी पण आम्हाला सांगितलंय की आज काय पण होऊ द्या, ह्याचा सण आहे म्हणताना ह्याला बाहेर काढायचा काय पण. ते ह्याच्यासाठी आम्ही 2 महिने झाले तयारी करतोय, झटतोय. आम्ही बेंजो ठरवला, ह्याला सजावटीसाठी साहित्य आणलं, तर खूप लांब लांब ना आम्ही काय काय केल्या. त्यामुळे त्यासाठी आज तर करायलाच लागणार तेवढं. एक शेवटचा प्रश्न त्यांना विचारतो, कारण त्यांची जी फॅमिली आहे त्यांचे 2 शब्द घेतले पाहिजे. कारण फॅमिली ज्यावेळेस सगळे कष्ट करतात ना, त्यावेळेस महिला वर्ग असतील त्यावेळेस हे दिसत असतं. सगळ्यांना दिसतो फक्त मालक, पण त्याच्या पाठीमागचे जे कष्ट करते महिला त्या दिसल्या पाहिजेत, कारण ती मोठी गोष्ट आहे. आता शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो, ह्या नादात नक्की काय भेटत असेल? आता भरपूर वेगवेगळे नाद येते, भरपूर वेगळ्या गोष्टी आहेत, त्या लोक बिझनेस करते, ते काय काय करते. शर्यतीच्या नादात काय भेटते? शर्यतीच्या नादात सुख आहे चांगले. आपलं म्हणायचं नाद आपला बरा, बाकीच्या नादापेक्षा तरी नाद बराच लागपटीने. असं त्याचं आपलं नाद. काय भेटतं मैदानात ज्यावेळेस त्याच्यासोबत जाता? कारण सकाळी लवकर उठत असताना सगळी तयारी करून काय नक्की मैदानात गेल्यावर काय वाटतं? मैदानात जायचं तर आधी मैदानात जायच्या आदल्या दिवशी झोपच लागत नाही की उद्या आपलं वासरू पळणार आहे. मध्ये असं झालं तर नागटांमध्ये अड्डा होता आणि पहिल्यांदा जेव्हा त्या फाटीवर पळणार होता, तर मी रात्रभर झोपलं नव्हतं की आपलं वासरू उद्या पळणार, सगळ्यांच्या बरोबर आपल्या गाड्यात असणार. किती का नंबर होत्या, शेवट आला असतं तर मी आलो असतो, पण त्यानं शेवट नाही आला, तीच लय उपकार झाला आपल्यासाठी त्याच्या बाय. मित्रांनो, ह्यो आनंद फक्त एक बैलगाडा मालकच जाणू शकतोय, कारण त्यासाठी त्याचा बैल पळो किंवा नाही पळो, फक्त दावणीला राहिला तरी त्याला प्रियच असतो. आता त्यांच्या फॅमिलीचे 2 शब्द घेऊया. मित्रांनो, ह्या मालकीनबाई आहेत, त्यांचेही 2 शब्द घ्यावे. मी मगाशीच बोललो, कारण घरी ज्यावेळेस महिला सगळ्या गोष्टी करत असते, ती वैरण काढे असेल, त्याचं खाद्य असेल, त्यावेळेस मालक आपला बैल मैदानात नेतो आणि मैदानातून गुलाल करून जात असतो. आता पोरांनी भरपूर खर्च केलाय आणि पोरं जीव पण तेवढा लावते. ती सगळ्यांना मालक दिसतो पण मालकीन दिसत नाही. काय काय गोष्टी असते त्या घरी की त्या गोष्टी केल्यानंतर बैल मैदानात जातोय, गुलाल करतोय, ह्या गोष्टी होत त्या. काय काय करायला लागतं इथं? काय आपलं काय वैरण काढी घ्यायची, मुठभर खालायची, लक्ष ठेवायचं, पाणी दावायचं येळचेळीला. एवढं काय हो, ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस काय भेटतं? कारण भरपूर लोक आता काय म्हणतात, ह्या गोष्टी जो आनंद आहे ना, तो आनंद कुठल्याच गोष्टीत नाही. आनंद आहे, पण आपला कसा गरीबाच्याला आनंद कोणी देणार आहे का? नाही. आपण आपला जीव लावायचा पोरावानी, त्याला जपायचं म्हणा, त्याचा जीव व्याजावानी, खालीवर वायाचा जीव आपला त्याचा पोरावानी त्याला जपतीये. एवढंच कारण मी आल्यानंतर सांगितलं की ज्यावेळेस त्याचं ऑपरेशन झालं, ज्यावेळेस त्या पोटात काय काय गोष्टी झालेल्या, लोखंड असेल किंवा तार असेल, त्यावेळेस भरपूर तुम्हाला म्हणजे दुःख झालेलं, भरपूर गोष्टी त्यानं सहन केलेल्या आहेत. केले सण केलं, पण बघू वाटलं नाही आम्हाला. आम्ही ऑपरेशन असतो त्याच्याकडे तोंडाकडे बघितलं नाही. एवढं त्याचं आपलं हाल झालं, पण आपलं वाचवलं, लेकानं खर्च केला, पोरावानी जपलं. धन्यवाद.
काय आता नातू नाद करतोय, काय वाटतंय ह्या नादाविषयी? आता नाद त्यांचा होतोय पण आमचं हाल होतेच नाही इकडे. नातू आपला नाद करतोय आणि बाहेर पळतोय सारखा. हा. पण वैरण काढी माग शेण घाण काढणं हा. हे आम्हाला आमच्याकडे सोपवलंय सगळं. त्यामुळं त्यांचा नाद होतोय पण आमचं हाल होते. म्हणजे बघा मित्रांनो, खरं आहे, बैलगाडा मालक दिसतोय म्हणलं खरं आहे, पण घरच्यांची मेन ही गोष्ट असते. तुम्ही सगळ्या गोष्टी हँडल करत असता त्यामुळं पोरं नाद करते. हो बरोबर आहे. आता हे माग करावंच लागतंय. कुणीतरी केलंच पाहिजे. बरं आपण आता घरी आहे, नोकरीतनं रिटायर आहे, तर आपलं एन्जॉय पण करतोय सगळं. पोरांचं नाद आता पुरं केलं पाहिजे. एक एक आता हे कसं तरी आपल्याला उभं राहिलंय तर त्याला सहकार्य करायचं. मित्रांनो खरं आहे बरं का, सहकार्य केलं पाहिजे आणि मोठं मालक मेन आहे ती. काय आता मुलगा नाद करतोय आणि तुम्हालाही भरपूर नाद आहे, कारण मी ज्यावेळेस इकडे येत असतो त्यावेळेस बघतो एकदम मनापासून तुम्ही सगळ्या गोष्टी करता. आज गाय असेल घरात किंवा दुसरं वासरू असेल किंवा म्हैस असेल किंवा शंभू आहे, ह्या आनंदात ही ज्यावेळेस गोष्टी करता त्यावेळेस काय काय डोक्यात विचार असते हो. कारण काय होतं, माणसाला आता ही कलियुग आहे, सगळं धावतं युग झालंय, कोण कोणासाठी थांबलं नाही किंवा थांबत नाही. त्याच का सेवा काय बी करायचं म्हटलं की नाही तरी काय डोक्यात येतच नाही. आपला गोठा ना आपण सगळी घाण काढा काय बी किती वेळा, पण असं वाटलंच नाही कधी की आपण काय करतोय काय नाही. लक्ष कधी सगळं केलेलं बी समजत नाही. आणि त्यामुळं आमचा त्याच्यावर लय जीव आहे. ते शंभू ज्यावेळेस दावणीला आला किंवा त्याची आई पहिल्यांदा आणली तुम्ही, त्यावेळेस काय काय गोष्टी वेगळ्या घडल्या म्हणजे चांगल्या? कारण काय होतं, बरीच लोक म्हणली ती की ज्यावेळेस आपल्या दावणीला गाय येते त्यावेळेस 100% पॉझिटिव्ह एनर्जी येते. हो, हे आम्हाला बी म्हणजे असं बरेच जण म्हणत होती, पण आम्ही आणली गाय घरी त्यावेळेला मला अनुभव आला. पण गाय घरी आल्यानंतर फरक पडतोय आणि आपलं सगळं सरळ चालते. आणि तुम्ही कष्ट पण प्रामाणिक करता. हो, आपलं त्याला म्हणजे असं गाय असू द्या, खोंड असू द्या, कोरबी असू द्या, बारक्या पोराला तशी जपतो आम्ही. मित्रांनो आपण शुभेच्छा करूया शंभूला की मालकाने ज्यासाठी त्याला आणलाय किंवा घरी त्या जन्म झालाय ज्यासाठी कष्ट करतात त्या गोष्टीचं फळ तो 100% त्यांना देणार आहे. धन्यवाद.